नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देशातील अपराधिक घटनांना पूर आलेला आहे। यातच काल उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक धक्कादायक घटना समोर आली। बायकोला सरप्राईज द्यायच्या हेतूने मर्चंट नेव्हीतील एक तरुण लंडनहून आला, पण हे सरप्राईज त्याच्या जीवावर बेतले। त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये टाकले व त्याच्यात सिमेंट भरून ठेवले। आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं केल्यावर अतिशय बिनधास्तपणे ते दोघं मनालीला गेले। मनालीत मंदिरात लग्न केलं आणि अनेक दिवस दोघांनी मधुचंद्र देखील साजरा केला। पोलीस चौकशी दरम्यान आरोपी मुस्काननं 4 मार्च रोजी प्रियकर साहिल याच्यासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या केल्याची कबुली दिली आहे। प्रथम सौरभच्या अन्नात गुंगी आणणारा पदार्थ मिसळला, त्यानंतर प्रियकराच्या मदतीने पतीच्या हृदयावर चाकूने हल्ला करून त्याला ठार केलं। दोघांनी मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर बाजारातून ड्रम आणला। त्या ड्रम मध्ये मुस्कानने पतीचे तुकडे भरले। मुस्कानने तिच्या मुलीला आईकडे सोडले। त्यानंतर कुटुंबाला आणि सासरच्या लोकांना पती समवेत हिमाचलला फिरायला गेल्याचं सांगितलं। हत्येनंतर मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी मनालीत मंदिरात लग्न केलं। मनालीत अनेक दिवस दोघांनी मधुचंद्र साजरा केला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती अधूनमधून सौरभच्या व्हॉट्सॲप नंबरवरून कुटुंबियांना उत्तरं देत होती। सौरभचा भाऊ त्याला भेटण्याकरिता इंदिरानगरला आल्यानंतर त्याला संशय आला। त्याच वेळी मुस्कान तिचा प्रियकर साहिल सोबत घरी आली। तेव्हा सौरभच्या भावाला काहीतरी वाईट घटना घडल्याची खात्री पटली। त्यानं दोघांनाही सौरभ कुठे आहे असं विचारल्यावर त्यांना सांगताच आलं नाही। पोलिसांनी घरी येऊन ड्रमची तपासणी केल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला। न्यायालयातून बाहेर येत असताना वकिलांनी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला घेरून बेदम मारहाण केली। पोलिसांनी वकिलाच्या तावडीतून दोघांनाही वाचवलं। या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। यावेळी मारामारीत आरोपींचे कपडे देखील फाटले आहेत। सौरभ आणि मुस्कान यांचा 2016 मध्ये प्रेम विवाह झाला होता। त्यांना एक मुलगी देखील आहे। सौरभ हा लंडनमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणून कार्यरत होता। मुलीचा वाढदिवस 25 फेब्रुवारीला असल्याने तो लंडनहून परतला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर 2019 मध्ये मुस्कान ही मेरठ येथील रहिवासी साहिलच्या संपर्कात आली। त्यानंतर ती साहिल सोबत अधिकाधिक वेळ घालवू लागली। शेवटी तिने प्रियकराच्या मदतीने लंडनहून आलेल्या पतीची हत्या केली। पोलीस चौकशीत मुस्कान आणि साहिलला ड्रग्सचं व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे। सौरभची हत्या केलेल्या दिवशी साहिल हा दारूच्या नशेत होता। विशेष म्हणजे मुस्कानचे वडील प्रमोद रस्तोगी यांनी देखील मुलगी धोकादायक असल्याचं म्हणत फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। ते म्हणाले की जावयाची हत्या केलेली मुलगी समाजात राहण्याच्या लायकीची नाही, ती इतरांसाठी देखील धोकादायक आहे। लाईव्ह करून तिला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे।